नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आजच्या रेसिपीमध्ये. तर आज आपण गोड उपवासाच्या चकल्या बनवणार आहोत. तर या चकल्यामध्ये आपण कुठेही बटाटा न टाकता चकल्या बनवणार आहोत. खूप छान अशा ह्या चकल्या तयार होतात. वर्षभर तुम्ही या चकल्या स्टोअरसुद्धा करू शकता. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे मी थोड्याशा चकल्या तळून दाखवलेल्या आहेत, पाहू शकता छान झालेल्या आहेत. आता आपण रेसिपीला सुरुवात करूया. तर सर्वप्रथम मी इथे बकरीचे तांदूळ घेतलेले आहेत. अर्धी वाटी तांदूळ घेतलेले आहेत. वजनी म्हणाल तर 50 ग्रॅम हे तांदूळ घेतलेले आहेत. हे तांदूळ स्वच्छ धुवून घ्यायचे आणि अर्धी वाटी तांदळासाठी आपल्याला अर्धा लिटर पाण्यामध्ये हा भात मऊ शिजवून घ्यायचा आहे. मऊसूत असा भात आपल्याला शिजवायचा आहे. तर त्यानंतर मी घेतलेला आहे इथे साबुदाणा. तर अर्धी वाटी मी साबुदाणा घेतलेला आहे. जेवढं भगरीचं प्रमाण आहे तेवढंच मी साबुदाणा घेतलेला आहे. 50 ग्रॅम साबुदाणा आहे आणि वाटीने म्हणाल तर अर्धी वाटी साबुदाणा आहे. तर हा साबुदाणा आपल्याला भाजून मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक असं पीठ तयार करून घ्यायचं आहे. त्यानंतर इथे मी घेतलेले आहेत रताळे. तर हे रताळे मी पाऊण किलो घेतलेले आहेत. रताळे छान असे शिजवून घेतलेले आहेत. तर रताळे आपल्याला साल काढून पुरणाच्या चाळणीतून चाळून घ्यायचे आहेत. इथे आपला भगरीचा भातसुद्धा शिजत आलेला आहे. तर इथे मी तुम्हाला दाखवते, पाहू शकता अर्धवट आपला भात शिजलेला आहे. तर भात थोडासा मिक्स करून घेऊ. भात आपला इथे मऊसूत शिजलेला आहे आणि थोडासा पातळसुद्धा दिसत आहे. तर आता यामध्ये आपल्याला जो आपण साबुदाणा मिक्सरच्या भांड्यामध्ये भाजून बारीक करून घेतलेला आहे त्याचं पीठ आपल्याला यामध्ये टाकायचं आहे. पीठ आपलं भातामध्ये टाकल्यामुळे काय होतं, भातसुद्धा गरम आहे आणि पीठसुद्धा थोडंसं वाफवलं जातं. त्यामुळे आपल्या चकल्या तुटतसुद्धा नाहीत. तर छान असा हे आता मिक्स करून घेतलेला आहे, पाहू शकता. आता यावर झाकण ठेवायचं आहे. गरम आहे त्यामुळे आपलं साबुदाण्याचं पीठसुद्धा छान वाफवलं जातं. 10 ते 15 मिनटं आपल्याला झाकून ठेवायचं आहे. भगरीचा भात शिजवताना त्यामध्ये मी थोडंसं मीठसुद्धा टाकलं होतं, कारण इथून पुढे आपल्याला कुठेही मिठाचा वापर करायचा नाही. तर इथे आपलं भगर आणि शाबूचं मिश्रणसुद्धा थंड झालेलं आहे, पाहू शकता. आता यामध्ये आपण जे रताळे बारीक करून घेतलेले आहेत ते सुद्धा टाकायचे आहेत. तर हे रताळे मी पुरणाच्या चाळणीतून छान असे बारीक करून घेतलेले आहे, पाहू शकता. तर आता हे आपल्याला शाबू आणि भगरीच्या मिश्रणामध्ये टाकायचं आहे आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. तर रताळे आपले भरपूर असे गोड आहेत, त्यामुळे इथे मी तिखटसुद्धा टाकलेलं नाही, कारण अशाच चकल्या ह्या छान लागतात. थोडंसं फक्त मीठ टाकलेलं आहे, ते सुद्धा भगरीचा भात शिजवताना मीठ टाकलेलं आहे. परत यामध्ये मी मीठसुद्धा टाकलेलं नाही. तर छान असं हे मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंटद्वारे कळवा की तुम्हाला हा चकल्याचा व्हिडिओ कसा वाटला. आणि चकल्या नक्की करून पहा, खूप छान अशा चकल्या तयार होतात. तर इथे आपलं मिश्रण छान असं तयार झालेलं आहे. आता आपण चकल्यासुद्धा तयार करून घेणार आहोत. छान असं हे मिश्रण आपलं तयार झालेलं आहे, पांढरं शुभ्रसुद्धा दिसत आहे. तर इथे मी चकलीचा साचा घेतलेला आहे. त्याला थोडंसं आपल्याला तेल किंवा तूप लावून घ्यायचं आहे, जेणेकरून साच्याला आपलं मिश्रणसुद्धा चिटकणार नाही. तर साच्यामध्ये आता मिश्रण भरून घ्यायचं आहे. तुम्ही ही रेसिपी कुठल्या गावातून किंवा शहरातून पाहता ते सुद्धा नक्की सांगा. हाईपचे पॉईंटसुद्धा नक्की द्या. अशाच उन्हाळी वाळवण्याच्या रेसिपी आपल्या चॅनलवर अपलोड केलेल्या आहेत, तुम्ही चॅनलवर जाऊन पाहू शकता. तर मी ज्वारी बाजरीच्या पापड्या, सांडगे, कुरडई अशा प्रकारच्या बऱ्याचशा रेसिपीज अपलोड केलेल्या आहेत, तुम्ही चॅनलवर जाऊन पाहू शकता. तर इथे आपला साचासुद्धा बंद करून झालेला आहे. आता आपण चकल्या बनवून घेऊ. तर इथे तुम्ही पाहू शकता छान अशा मी चकल्या बनवून घेतलेल्या आहेत. काही चकल्या ह्या माझ्या मुलींनीसुद्धा बनवलेल्या आहेत. खूप छान अशा आपल्या चकल्या तयार झालेल्या आहेत, पाहू शकता. चकली कुठेही आपली पाडताना तुटत नाही, पाहू शकता. तर अशाच प्रकारे सगळ्या चकल्या आपल्याला बनवून घ्यायच्या आहेत. खूप छान अशा मस्त पांढऱ्या शुभ्र आपल्या चकल्या तयार झालेल्या आहेत आणि खायलासुद्धा खूप छान अशा टेस्टी लागतात, गोड आहेत. तुम्हाला जर तिखट टाकायचं असेल तर तुम्ही यामध्ये तिखटसुद्धा टाकू शकता. तिखट टाकताना जास्त प्रमाणामध्ये आपल्याला तिखट टाकायचं आहे, जेणेकरून यामधला गोडवा कमी होईल. तर इथे सगळ्या चकल्या आपल्या घालून झालेल्या आहेत, पाहू शकता छान अशा झालेल्या आहेत. वाळल्यानंतरसुद्धा मी तुम्हाला चकल्या दाखवते, पाहू शकता छान अशा आपल्या चकल्या वाळलेल्या आहेत.
इथे मी काढूनसुद्धा दाखवते, मस्त झालेल्या आहेत. आता थोड्याशा चकल्या मी तुम्हाला तळूनसुद्धा दाखवते. तर इथे मी तेल तापवून घेतलेलं आहे. छान अशा आपल्या चकल्या तळून घ्यायच्या आहेत. तर इथे तेलामध्ये 4 ते 5 मी चकल्या टाकलेल्या आहेत. छान अशा तळून वरती आलेल्या आहेत, पाहू शकता. छान अशा झालेल्या आहेत. आता या चकल्या काढून घेऊ. तर तुम्हाला या गोड चकल्या कशा वाटल्या ते कमेंट करून नक्की कळवा. चला तर मग पुन्हा भेटूया पुढील एका अशाच रेसिपीमध्ये.